घर मालकाने घराचे भाडे 12% वाढविले. पूर्वीचे भाडे ₹7,500 होते, तर नवीन भाडे किती? आता मूळ जे भाडं आहे, पूर्वीचं भाडं ₹7,500 आहे. मग हे ₹7,500 जसेला तसे मांडायचे. आता त्याच्यामध्ये 12% ची वाढ झालेली आहे. याच्यामध्ये 100% मध्ये 12% वाढवा आणि डायरेक्ट गुणिले करून घ्या 112% असं करा किंवा 7,500 चे 12% काय होतात ते आधी शोधून घेऊया. 7,500 चे 12% 2 शून्य कॅन्सल झाले. मग यामध्ये 75 आणि 12 यांचा गुणाकार जर केला, तर 12 पंचे 60 हातचे 6 येतात. 12 सती 84, 84 6 या ठिकाणी होतात 90. म्हणजे नवीन भाड्याची वाढ ₹900 ची झालेली आहे आणि मग आता नवीन भाडं जर विचार केला तर यांची बेरीज करावी लागेल. 0, 0, 2, 5, 14, 5 6 1, 7 1, 8. तर आजचे नवीन भाडं जे आहे ₹8,400 पर्याय चौथा दाखवतो. आता याऐवजी आपण असंही करू शकतो. काय करायचं अशा वेळी, की 7,500 जे आहे, पूर्वीचं भाडं आहे. याच्यामध्ये 12% ची वाढ आहे. म्हणजे पहिले हे 100% द्यावेच लागणार आणि 12% वाढवून द्यावं लागणार. म्हणजे या ठिकाणी 100 मध्ये 12 वाढले म्हणजे 112% होईल. मग याला 112% डायरेक्ट आपण याचं उत्तर काढू शकतो 112% करून. मग यामध्ये काय होईल 112% लिहिलं, 112 अंशातील टक्के म्हणजे 100 छेदामध्ये लिहावाच लागतो. म्हणजे 2 शून्य कॅन्सल, 2 शून्य कॅन्सल आणि 112 आणि 75 यांचा गुणाकार केला तर डायरेक्ट आपल्याला 8,400 उत्तर मिळून जाईल.